हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर चला, सकाळ सकाळीच मस्त छान असं देवघर जे आहे ना ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं होतं. पूर्ण देव मी आधी मस्त क्लीन करून घेतले आणि मग त्यानंतर देवांची मांडणी वगैरे करायची होती. कारण श्रावण सोमवार हा पहिला सोमवार होता. तर मग आणि कालच देवघर स्वच्छ करणार होती, पण म्हटलं चला, आणि इतकं व्यवस्थितच होतं देवघर, काही खराब झालेलं नव्हतं, त्यामुळे काही करायचंच नव्हतं. वरचे वरती सगळे देव वगैरे काढून, तरी म्हटलं चला, श्रावण सोमवार म्हटलं म्हणजे एखाद्या सणापेक्षा हे काही कमी नाही आहे. तर त्यामुळे सकाळी सगळ्याच जणींची धावपळ असतेच. उपवास वगैरे असला की मग आपल्याला देवघर आवरणं, मंदिरात जाणं वगैरे सगळ्या या गोष्टी येतात. मंदिरात जायचं अजून राहिलेलं होतं, बेल आणायचं आहे. आणि सोमवार म्हटला तर मंदिरात इतकी जास्त गर्दी ना, आणि त्यातल्या त्यात श्रावण सोमवारला तर मग काही विचारूच नका. अक्षरशः नंबर लागत होते आमच्या इथं, तरी मंदिरामध्ये लाईन होती आणि मग लाईनप्रमाणे मंदिरात जायचं आणि दर्शन घ्यायचं. आणि उपवास वगैरे असला की मग कसं अभिषेक वगैरे तसं तर रोजच होतो, पण तरीसुद्धा उपवासाच्या दिवशी अजून जास्त जणी येतात, त्यामुळे खूप जास्त गर्दी मंदिरामध्ये होती. चला, मस्त छान आजची जी काही देवपूजा आहे ना ती झालेली होती आणि पूर्ण देवघर मस्त असं प्रसन्न वाटत होतं. मंदिरात जाऊन आल्यानंतर ना बेल आणलेलं होतं. तर बेल जे आहे ना आपलं, त्याचे जे देठ आहेत ना खालचे ते काढून घ्यायचे होते. आणि आज सांगून आलेली होती मी की 108 बेल मी उद्या घेऊन जाईल असं. तर मग बेल आणल्यानंतर मग तिथूनच मी व्यवस्थित मोजून वगैरे आणलेलं होतं आणि थोडेसे 2-4 पानं कसे एक्स्ट्रा घेतलेले असले ना की काही वेळा काय होतं, बेलची पानं तुटतात सुद्धा. त्यामुळे आणि आजच्या दिवशी जरा बेल तर भेटणं खूप मुश्किलच असतं श्रावण महिन्यामध्ये, कारण सगळ्यांचाच उपवास असतो आणि सगळ्यांनाच 108 बेल व्हायचं असतं. पण जेवढं मिळालं तेवढं. पण मला मिळालेलं होतं 108 बेल. आणि नागवेलीची पानं तर मला आता बाहेरून आणायची गरजच नाही आहे. तीही मी आपल्या झाडावरून तोडून आणलेली होती आणि पूजेची एक एक तयारी माझी चालू होती. सगळ्यांचं बाकीचं आवरून झाल्यानंतर मग मी पूजेला साहित्य वगैरे काढायला सुरुवात केलेली होती. एवढं सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित असं मी एका याच्यामध्ये काढून घेतलेलं होतं. पूजेच्या मांडणीसाठी लागणारं पंचामृत वगैरे जे काही अभिषेकासाठी लागणार होतं ते सगळं. आता संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे 3:30 वाजेला अंघोळ वगैरे करून मस्त छान साडी वगैरे नेसून झाल्यानंतर मग मी पूजा करत असते. म्हणजे माझे 16 सोमवार असतात. तर मागच्या वर्षी 1 वर्ष गॅप पडलेलं होतं आणि 16 सोमवारांना सुरुवात आपल्या श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारपासून करतात किंवा काही जणी मार्गशीर्षमध्ये पण करतात. पण मी श्रावण महिन्याच्या सोमवारपासून सुरुवात करत असते. तर श्रावण महिन्यामध्ये माझा हा 16 सोमवारातला पहिला सोमवार होता. तर त्यासाठी मी तुम्हाला जे आधी माप दाखवलं ना, आता मला येत्या मापांमधलं इतकं जास्त नाही कळत. तर अर्धा शेरकणिक असं त्या पोथीमध्ये म्हटलेलं आहे. तर त्याच्यापेक्षा जो मोठा असतो ना तो 1 शेर आणि हा अर्धा शेर. तर मग अर्धा शेर कणिक घेऊन त्याचं पीठ मी मळून घेतलेलं आहे बरोबर, आणि त्याचे अशा पद्धतीने 3 जे रोट आहेत ना ते मी लाटणार आहे. अशी मोठ्या साईजची चपाती ज्याला आपण म्हणतो ना तशी. आणि तेल वगैरे काही न लावता थोडंसं गाईचं तूप मी लावलेलं आहे, म्हणजे दिव्यासाठी आणि प्रसादासाठी ज्याला मी वापरते ना त्याच्यासाठी. ह्या 16 सोमवाराच्या व्रताला कसं असतं, चुरम्याचा नैवेद्य असतो आणि इतर दुसरं आपल्याला काहीच चालत नाही. तर तेवढी कणिक घ्यायची आणि ती मळून मग त्याचे 3 भाग करायचे असतात आपल्याला. तर मग आता याचे 3 रोट बनवणार आहे आणि 3 रोट बनवून मग ते शेकून झाल्यानंतर परत पुन्हा त्याचा काला करणार आहे, म्हणजे चुरमा करून घेणार आहे. तर
याची सगळी तयारी जे काही साहित्य लागतं ना मी सगळं काही काढून वगैरे ठेवत असते आणि मग संध्याकाळच्या टायमिंगला याची पूजा करत असते आणि त्याच्यानंतर मग पूजा वगैरे झाल्यानंतर प्रसाद घ्यायचा असतो. तर चला रोट माझे टाकून झालेले होते आणि पूर्णपणे थंड झाल्यावर मग मी काय करते चुरमा करण्यासाठी ना हे मिक्सरमध्येच करून घेत असते आणि गूळ पण त्याच्यातच टाकत असते. जे चपाती लाटलेली आहे ना त्याच्यामध्येच आणि मिक्सरमध्ये बारीक काला त्याचा तयार करून घेत असते चुरमा. याला चुरमाच म्हणतात. तर चुरमा हा भगवान शंकरांचा ना खूप जास्त आवडीचा नैवेद्य आहे. त्यामुळे या व्रताला चुरम्याचाच नैवेद्य दाखवावा लागतो आणि संध्याकाळीच या व्रताची पूजा केली जाते. उद्यापन असलं ना तरीसुद्धा संध्याकाळीच पूजा होते, कारण उद्यापनाला तर खूप जास्त म्हणजे हे जे भाग आहे ना अर्धा शेर आपण म्हणतो ते 5 शेर कणिक असते चुरम्याची. आणि तुम्ही जर माझे आधीचे व्हिडिओ बघितलेले असाल ना पहिल्यापासून तर मी उद्यापन पण केलेलं आहे. 5 वर्षापासून म्हणजे माझे हे व्रत होते. 5 वर्ष मी केलेले आहेत आणि मध्ये आता 1 वर्ष गॅपनंतर मी पुन्हा सुरुवात केलेली होती, की चला आता परत आपण पुन्हा 16 सोमवाराचं व्रत जे आहे ते करावं. आणि त्यानंतर मग सगळं साहित्य पुढे आणल्यावर मग पूजेला बसलेली होती. कारण पूजा झाली ना मग लगेच नैवेद्य दाखवून देत असते मी. पूजेनंतरही बरेच जण करतात, की पूजा झाल्यावर मग रोट वगैरे बनवायचं. पण मी जसं माझा वेळेनुसार माझं सगळं नियोजन असतं आधीपासूनच. कारण माझ्या मुलींची स्कूल वगैरे हे सगळं संध्याकाळी मग मला परत 5:30 नंतर वेळच नसतो. त्यामुळे मी 5:30पर्यंत पोथी वगैरे वाचून झाल्यावर मग गाईला घास भरवायला जावं लागतं आणि तिकडून मग पुन्हा घरी यावं. मग तिकडनं स्कूलमधून मग घरी. आधीपासूनच म्हणजे 7 वर्षापासूनच तेच माझं जे काही रुटीन आहे ना ते तशाच पद्धतीने मी पूजा वगैरे करत आहे आणि तशाच पद्धतीने केलेली आहे आधीही आणि याच्यापुढेही. तर श्रावण सोमवाराची पूजा जर असली ना आपली तर ती सकाळी लवकर पण करून झालेली असते. तरी चालतं म्हणजे सकाळी जास्त करून तर त्याची पूजा सकाळीच करतो आपण. अभिषेक वगैरे, बेल वाहनं मग हे सगळं. तसं मी सकाळी मंदिरात जाऊन आलेली होती आणि पूजा वगैरे माझी सगळं काही सकाळी मंदिरात झालेली होती. पण ही जी काही पूजा आहे ना ती आपल्याला जर अभिषेक वगैरे सकाळी करायचा असला ना तरीसुद्धा चालतो. अभिषेक वगैरे करून घ्यायचा, बेल वगैरे वाहून घ्यायचं, सगळं काही करून द्यायचं आणि पूजेची मांडणी मग दिवसभरामध्ये घरात ठेवली ना तरीसुद्धा चालते. आणि संध्याकाळी मग स्वच्छ वगैरे होऊन आपण पोथी वाचून घ्यायची. कारण कसं संध्याकाळच्या वेळेस दिवसभरामध्ये आता इकडे-तिकडे जाणं तर ह्या दिवशी चालतच नाही कुठे कोणाच्या घरी वगैरे कसं काय असतं त्यामुळे. कारण हे व्रत खूप कडक असतं त्यासाठी. पण मला जास्त करून तर स्कूलमध्येच जावं लागतं आणि स्कूलमध्ये गेल्यानंतर कसं असतं इकडे-तिकडे आपला संपर्क येतोच. बरेच जण असतात त्यामुळे संध्याकाळी स्वच्छ वगैरे झाल्यानंतर मग मी पोथी वगैरे वाचायचं आपण करू शकतो कुठे जाणं येणं झालं की. आणि शक्यतोवर तर तुम्हाला एवढं गरज नसेल तर मग बाहेर जाणं येणं टाळलं तरीसुद्धा चालतं या दिवशी. सुरुवातीला मी तर आधी मस्त छान गणपती बाप्पांचा अभिषेक वगैरे करून घेतला आणि ज्याप्रमाणे पोथीमध्ये दिलेलं आहे ना सेम त्याच पद्धतीने पूजा करून घेतलेली आहे. गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर मग एक कलश वगैरे मांडलेला आहे आणि कलशाची पूजा वगैरे करून घेतलेली होती. आणि मग आपला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत अभिषेक पण करून घेतला. सोडा सामग्री जे आहेत ना ते टोटल मिळून आपल्याला लागत असतात. पोथीमध्ये ते सगळं दिलेलं आहे म्हणजे दिव्यापासून तर मग पूर्णच गोष्टी त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अंबीर, गुलाल वगैरे हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या त्याच्यात दिलेल्या आहेत. म्हणजे आपण जर पोथीमध्ये बघून व्यवस्थित करून घेतलं ना तर मग दुसरीकडे काही हे करायचं कामच नाही. आणि माझी आई करत असल्यामुळे मला तर मग अजून कोणाला विचारायची काही गरजच पडली नाही. तिने हे केलेलं होतं आणि तिचं बघितल्यानंतर मग मी केलेलं होतं आधी. असंच जास्त काही नाही मनात म्हणजे भाव होता म्हणूनच केलेलं होतं. पण सगळं काही व्यवस्थित झालं भगवंताच्या कृपेने. त्यामुळे जरा जास्त श्रद्धा जी आहे ती आपली बसलेली असते आणि आपण करत असतो. तर सगळी पूजा वगैरे झालेली होती. गुलाल वगैरे, अंबीर हे सगळं ह्या पूजेला लागतं. आणि सगळी पूजा झाल्यानंतर मग बेल वाहायला सुरुवात केली होती. आणि
बेल वाहून झाल्यानंतर पूर्ण पूजा झाल्यावर मग आपण पोथी वाचून घ्यायची असते. तर एवढी सगळी जी काही पूजा आहे ना, ही जर आपण सकाळीसुद्धा करून घेतली तरी चालते. नुसती जर म्हणजे संध्याकाळी कोणाकोणाला आता वेळ नसतो, तर मग संध्याकाळी फक्त आपण छान मस्त स्वच्छ वगैरे झाल्यानंतर हात-पाय धुवून किंवा अंघोळ करून मग पोथी वाचून घ्यायची असते. असं सुद्धा आपण करू शकतो. पण मी संध्याकाळच्या टायमिंगला पूजेची मांडणी ही आजची केलेली होती. बऱ्याच वेळेला मी शक्यतोवर संध्याकाळीच मांडणी करत असते. बेल वाहून झाल्यानंतर शिवमूठ तांदूळ होती. आपला पहिला श्रावण सोमवार होता, तर मग 5 मुठा तांदूळ जे आहेत ते वाहून दिलेले होते. पोथी वाचायला जास्त वेळच लागत नाही. 5 मिनटं 10 मिनटामध्ये पोथी वाचून होते. खूप छोटी आहे, 1-2 पानं आहे फक्त, जास्त अशी मोठी नाही आहे. आणि आधी सुरुवातीला दिलेलं आहे आणि पोथी वाचून झाल्यानंतर मग शिवस्तुती वगैरे मंत्र वगैरे आहेत पाठीमागे. आपल्या मर्जीनुसार वाचायचे असेल तर वाचायचं, वेळ असला तर किंवा नामस्मरण जरी केलं तरी पण चांगलंच असतं. तर पोथी वगैरे वाचून झाली आणि त्यानंतर मग आरती. आरती झाल्यानंतर मग पूर्ण जी काही 16 सोमवारची पूजा होती ना, ती माझी इथे पूर्ण झालेली होती आणि पहिला सोमवार झालेला आहे. पोथी वाचून झाल्यानंतर मग नैवेद्य दाखवायचा आणि मग पुढे त्या नैवेद्याचे 3 भाग करायचे असतात. एक भाग गाईला द्यायचा असतो, एक भाग ब्राह्मणाला द्यायचा असतो किंवा देवांजवळ मंदिरात ठेवला तरीही चालतो आणि एक भाग आपण स्वतः, म्हणजे त्या एक भागावरती मग आपल्याला उपवास सोडायचा असतो. बाकीचं दुसरं काहीच चालत नाही. मीठ या दिवशी अजिबात खायचं नसतं. अशा पद्धतीने हा उपवास असतो. तर चला, आजची जी काही पूजा होती ना, ती पूर्ण झालेली आहे. चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या छान व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.